तू बॅटिंग केली, ज्या प्रकारची गोलंदाजी केली, मॅन ऑफ द मॅच किताब भेटतोय, तुझ्या संपूर्ण टीम बद्दल आणि जे प्रदर्शन मैदानामध्ये घडले काय बोलशील? नक्कीच आता तिसरा सामना होता आणि त्याच्यामध्ये मला मॅन ऑफ द मॅच भेटली, त्याच्याबद्दल थोडं चांगलं वाटतंय. परंतु एक सांगायला जाईल का कुठेतरी ड्यू फॅक्टर असल्यामुळे सकाळी चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नव्हता, त्याच्यामुळे स्कोअर कुठे कमी झाला होता आणि मी यायलाही सुद्धा थोडा उशीरच झाला होता. आणि पाचव्या सामन्यामध्ये मी 5व्या ओव्हरमध्ये मी आलो होतो आणि तिथून नक्कीच स्कोअर पुढे नेण्याचा प्रयत्न चालू होता आणि तो प्रयत्न मी केला आणि चांगल्या धावा आल्या आणि इथं आमच्या संघाला विजयी भेटलं. त्याबद्दल हार्दिक आभार. नक्कीच तुझी तर बॅटिंग चांगली झाली, परंतु ज्या प्रकारचे शॉट मैदानामध्ये शहाबाजने बद्दल काय बोलशील? नक्कीच नवतरुण खेळाडू येतो आणि सध्या चांगल्या फॉर्ममध्ये, पण 2-3 मॅच कुठे त्याच्यात बॅटला चांगले बॉल लागले नव्हते, परंतु आता तो ह्या मॅचला खूप चांगला खेळलेला आहे आणि पुढील मॅचसाठी तू चांगला खेळेल अशी हॅलो असं मला वाटतंय आणि नक्कीच तो चांगला खेळो ही इच्छा. हा होता अख्तर शेख मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला मिळालाय पप्पू 11 धसईचा दर्जेदार ऑलराऊंडर. थँक्यू. जाऊया आपण मॅच कडे, जिथे एका बाजूला टीम बिरवाडी आणि तिला फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल गोटेगरबी. ओवी स्पोर्ट बिरबाडी आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना गावदेवी गोटेगरबी, ज्या संघाचा खऱ्या अर्थानं दबदबा राहिलाय ठाणे जिल्हा विभागामध्ये, ती टीम आता मैदानामध्ये खेळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अतिशच्या हातामध्ये चेंडू. अतिश फांडे गोलंदाजी मार्कवर तयार होतो. स्ट्रायकर एंडवर मनीष. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर खूप चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, तिथे क्षेत्ररक्षण ओमकार यांच्या माध्यमातून चांगलं राहिलं. एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होत असताना ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी हा संघ देखील मातब्बर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेली टीम आपण पाहतोय गावदेवी गोटेगरबी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर अतिश पांडे, एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर. इथे तेच तर राट चेंडू. यष्टीरक्षक काम तिथे चांगलं करत असताना अमित पाहतोय आपण एस्टनच्या मागे कामकाज करत असताना. दोन्ही बंधू आहेत आणि दोन्ही बंधू मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर मनीष. इथे शफल झाले. मोठा फटका खेळायचा होता, पंचांकडे अपील देखील होतं. खूप मोठा उत्साह देखील पाहायला मिळाला, परंतु अतिशला माहिती आहे हा बॉल स्टंप सोडून जाणार होता. तिथे अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी होता, तेच दर्शवलं. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. अतिश भांडे सातत्यानं आपण पाहतो साई स्पोर्ट शहापूर या टीम मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आज घरच्या संघासाठी. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा चेंडू, अप्रतिम बॉल. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. एक धावे ते एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती आता 3 या धावसंख्येवर. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्ग असतात. ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी ही टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. टॉस जिंकला गोटेगरबी या टीमने आणि प्रथमतः घेतलंय क्षेत्ररक्षण. आत्तापर्यंत गोलंदाजी अचूक दर्जाची राहिली. अतिश पांडे ज्यासाठी ओळखला जातो ती गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. दुसऱ्या बाजूला योगेश आणि मनीष यांना एक साजेदारी करावी लागेल. सलामीचे फलंदाज आहेत. इथे फुल टॉस, लूवर फुल टॉस जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब झालं आणि त्याचा लगेचच फायदा उचलला. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 5 या धावसंख्येवर. ओम केबल च्या माध्यमातून ही स्पर्धा जे मात्र कव्हर केली जाते, त्यांचं देखील विशेषतः कौतुक. 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. ओम केबल व वसंत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून 10 केबलवर 887 या क्रमांकाच्या चॅनलवर आपण DPL 2022 लाईव्ह चालू आहे. त्याबद्दल आम्ही रमेश विषय व 10 केबल यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण सातत्यानं ही स्पर्धा DPL आपण मोठ्या उंच स्तरावर घेऊन जात आहात. आपलं विशेषतः कौतुक. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये अचूकता पाहायला मिळाली अतिश पांडे यांची. अतिशने पहिल्या षटकामध्ये 6 धावा ज्या मात्र कर असल्या. खूप चांगली गोलंदाजी.
संत सुरुवात आहे ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडीची संत आणि सावध अशी सुरुवात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्याचा संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. असं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. विशेषतः मी कौतुक करेल पप्पू 11 धसई या संपूर्ण टीमचं, त्याचबरोबर मुस्तफा शेख, गणेश जिम्मडके यांनी केलेलं बहरदार आयोजन, बहरदार नियोजन आणि त्यातून साकारलेलं हे चषक अर्थातच DPL धसई प्रीमियर लीग दिवस क्रमांक 5 आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये ओमकारच्या हातामध्ये चेंडू आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर तयार होतील. ओमकारचा पहिलाच बॉल शफल झाले, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता डीप फाईन लेग मध्ये आणि तिथे प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाली नाही. बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. ओमकार गोलंदाजी मार्कवर तयार आहे. ओमकार परटोले गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय योगेश यांना, योगेश आणि मनीष. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु बांधून ठेवलाय गोलंदाजाने. मी तर म्हणेल ज्या प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारची लाईन, ज्या प्रकारची लेंथ मैदानामध्ये पाहायला मिळते आणि सातत्यानं या टीमचं वर्चस्व राहिलं. अनेक मॅच विनर या टीममध्ये आणि त्यामुळं सध्याच्या घडीला गोठेगर बी हे टीमचं नाव सध्याच्या घडीला गाजतं. ज्या प्रकारचं प्रदर्शन या टीमचं राहत आहे, प्रत्येक खेळाडू आपला 100% एफर्ट्स मैदानामध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ती टीम मैदानामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. DPL मध्ये खूप चांगलं प्रदर्शन या टीमचं राहिलं. ओमकार परटोले गोलंदाजी मार्कवर तयार आहे. तर स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आता आपल्याला पाहायला मिळतील मनीष. इथे टाकलेला चेंडू भरधाव वेगानं परंतु नियंत्रण नाही आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. विदाउट लॉस 8 ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी ही टीम आणि त्यांना फाईट करते गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर बी. ओमकारचा हा बॉल इथे देखील लाईन आणि लेंथ खराब आहे. वेगवान चेंडू जरूर आहे ओमकार परटोलेचा परंतु अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष खाडे ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला बॉल आणि सलगचा तिसरा अवांतर, सलगचा तिसरा अवांतर चेंडू ओमकार परटोले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक मैदानामध्ये करावा लागेल. ज्या गोलंदाजीसाठी ओमकार ओळखला जातो ती गोलंदाजी मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॅट्समन योगेश बेरे आणि मनीष खाडे या फलंदाजांना देखील आक्रमकता घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावफलकावर धावा 10. षटक क्रमांक 2 ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ इथे खूप चांगली राहिली. अचूकता पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉल ओमकार परटोलेचा. बॅट्समन तिथे चेंडू समजू शकत नाहीयेत. मनीष खाडेसाठी टाकलेला हा बहरदार बॉल, अचूकता पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर आणि इथे पंचांचं पोट आकाशाकडे. पहिल्या विकेटचं होतंय पतन. फलंदाज मनीष खाडे बॅक टू द पेव्हिलियन.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आता प्रदीप गाडेकर इन ॲट नंबर 3. प्रदीप मैदानामध्ये दाखल होतील. गोलंदाजी मार्कवर आपण ओमकार परटोलेला पाहतोय. 3 अबांतर चेंडू जरूर टाकले, परंतु या गोलंदाजाकडे क्षमता कमबॅक करण्याची. सातत्यानं खूप चांगलं क्रिकेट गोटेकर बी साठी खेळलंय ओमकारने. इथे टाकलेला चेंडू पॅडवर दळतोय. पंचांकडे अपील जरूर होतं, परंतु पंचांचा इथे नकार आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी ते होती का ते देखील आपल्याला पाहायचं. काय निर्णय येतोय. अपील जरूर होती आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी ते घेतली जाते. रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांची मागणी लेग बिफोर आहे की नाही आणि डिसिजन इथे आहे पेंडिंग. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. आता काय निर्णय येतोय तिसऱ्या पंचांकडून ते देखील आपल्याला पाहायचंय. धोक्याची घंटा तर वाजवली आहे गोलंदाज ओमकार परटोलेने. खूप मोठं अपील होतं. उत्साह त्या अपील मध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळाला आणि आता पंचांचा निर्णय काय येतोय ते देखील आपल्याला पाहायचंय. डिसिजन पेंडिंग. डिसिजन देतात ते देखील आपल्याला पाहायचंय. नॉट आउट आणि आता रिव्ह्यू नाही आहे. गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेकर बी टीम. एक धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने लेग बाईच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 ऑन द बोर्ड. 11 धावा. षटक क्रमांक दुसरं. 7 षटकांची लढत. एका बाजूला टीम गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेकर बी आणि त्यांना फाईट करते ओव्ही स्पोर्ट क्लब बिरवाडी. ओमकारच्या षटकातील अजूनही एक चेंडू जो मात्र शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवर एक मोठा हल्ला, मोठा प्रहार आपल्याला मैदानामध्ये योगेश भेरेच्या बॅटमधून पाहायला मिळेल का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. सलामीचा फलंदाज आहे. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवणारा एक फटका आवश्यक आहे योगेश भेरेला. इथे इनसाइड एज इष्टरक्षण चांगलं राहिलंय. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं कंप्लीट प्रथम बॅटिंग करत असताना ओव्ही स्पोर्ट क्लब बिरवाडी. धावपलकावर धावा आहेत 11 धावा. संधी आमच्या डीजे ऑपरेटरला. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आता 11 धावा. गोलंदाज तयार. अतिशचा हा बॉल भरधाव वेगानं जो मात्र पाहायला मिळतोय.
एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व जे कलमखांडे गावाला बिलॉंग करतं, मुरबाड विभागातील आमचे मित्र सुभाषजी कापडी या स्पर्धेचा आनंद घेत असताना ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं विशेषतः कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्याबरोबर जोडले जातात आणि त्यामध्ये सुभाष कापडे यांचं नाव देखील आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून समालोचन कक्ष असेल त्याचबरोबर DPL या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात, त्यांचं विशेषतः आभार. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी रनआउट आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांचा वापर पुन्हा एकदा आपण करतो. रिव्ह्यू सिस्टीम या स्पर्धेमध्ये विशेषतः मी कॅमेरा वर्कचं विशेष कौतुक करेल. ज्यावेळेस आपण रिव्ह्यू घेत असतो त्यावेळेस त्यांचा कस लागला जातो आणि दिवसभरामध्ये प्रत्येक बॉल टिपणं ही जिम्मेदारी त्यांची असते. आणि विशेषतः मी कौतुक करेल आमचे बाबू रॉय आणि त्याचबरोबर कुमार राठोड भोला या नावानं हा प्रसिद्ध आहे, त्यांचं विशेषतः कौतुक करेल. दोन्ही कॅमेरा वर्क आपण पाहतोय. त्याचबरोबर अभिषेक कामत त्यांची देखील खूप चांगली कामगिरी. धनेश आहेत, संदीप घायाळ आहेत. टेन क्रिक लाईव्ह कुणालजी म्हात्रे सर आणि त्याचबरोबर धनराज म्हात्रे सर यांचे असलेले लाईव्ह स्ट्रीम आणि सध्याच्या घडीला चांगल्या दर्जाचं काम त्यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद, विकेटचं होईल पतन. प्रफुल्ल विदे इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर दाखल होत आहेत. धावफलकावर धाव आहे 11. अतिश तयार. अतिचा हा बॉल इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा होतोय. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपानं एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. संघाची धाव संख्या आपण पाहतोय धावफलकावर 12. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. अतिश तयार. प्रफुलसाठी हा बॉल मोठा फटका, कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकेतील बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी पहा किती अप्रतिम पाहायला मिळते. 2 धावा जरूर येतील प्रफुल्ल विदेच्या बॅटमधून आणि प्रफुल्ल विदेचं अकाउंट इथे ओपन होतं. धावफलकावर धाव संख्या 14. 14. षटक क्रमांक 3. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल मोठा इन रेज आणि फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. विकेटचं होत आहे पतन. फलंदाज माघारी. विकेट. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेस खूप मोठी आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तरी चेंडू फरार. धावा मिळतील 4. इथे येतोय चौका. संघाची धावसंख्या 18. या धावसंख्येवर जे मात्र आपल्याला पाहायला मिळते
18 धावा धावपलकावर, अतिशय चांगला फटका जो मात्र सजवला. 18 धावा धावपलकावर संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतो जो आलाय अभय लकडेच्या बॅटमधून. मैदानामध्ये खेळावं लागेल, मैदानामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. अतिचा हा बॉल, लाजबाब गोलंदाजी. अतिचे षटक क्रमांक 3 मैदानामध्ये कंप्लीट. ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी प्रथम बॅटिंग करत असताना धावपलकावर धावा आहेत 18. फलंदाज बाद झाले. 3 संधी आमच्या टीजी ऑपरेटरला. पण अतिशचं षटक कंप्लीट झालं. खूप चांगली गोलंदाजी अतिश. 2 षटकांमध्ये फक्त अतिशने धावा खरचल्या तर 13 आणि त्यामध्ये 1 विकेट. ओमकार फटोले तयार. इथे मोठा फटका जो मात्र खेळाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. जे जाळं रचलं होतं ओमकार परटोलेने त्या जाळ्यामध्ये अडकवलंय फलंदाजाला. आणि इथे योगेश प्रदीप गाडेकर बॅक टू द पवेलियन. ओम केबल व वसंत नेट सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून डेन केबलवर आपण 887 या क्रमांकाच्या चॅनलवर DPL 2022 लाईव्ह चालू आहे. त्याबद्दल आम्ही रमेशजी विशे साहेब व डेन केबल यांचे मनापासून आभारी. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवली जाते. तुमचं विशेष आभार. वेदांत नेट सर्व्हिसेस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. ओमकार गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. बिरवाडी संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. ओवी स्पोर्ट बिरवाडी आणि सुदामजी बेरे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. संघ मालक आहेत, त्यांचं विशेष कौतुक. ओम केबल वन वेदांत नेट सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून डेन केबलवर 887 या क्रमांकाच्या चॅनलवर DPL 2022 चे लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. त्याबद्दल आम्ही रमेशजी विशे साहेब व डेन केबल यांचे मनापासून आभारी आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून केली जाते. रमेशजी विशे साहेब, ओम केबल व वेदांत नेट सर्व्हिसेस यांचं मनापासून आभार. येतोय ते संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं जो मात्र पाहायला मिळतोय. पंचांचा बंदरचा इशारा. वाईटच्या रूपानं एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 23 या धावसंख्येवर. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावपलकावर. चौथं षटक मैदानामध्ये मार्क असत आहे. खूप चांगली गोलंदाजी ओमकारची.
इथे दांडी वाकवली, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद होतंय, विकेटचं पतन. हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि संघाचे संघ मालक सुदामजी भेरे साहेब मेजर आहेत, त्यांचं मात्र शुभागमन होतं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सुदामजी बेरे साहेब, आपणाला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आयोजक कमिटीच्या वतीनं आपणासाठी विनंती आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील आता. षटक क्रमांक मैदानामध्ये 5व टाकण्यासाठी एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. समाधान विडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. नक्कीच आपण धसई प्रीमियर लीग पाहतोय. मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक ट्रॉफी आणि ते सौजन्य आम्हाला लाभलं आहे. रुपेशजी जाधव साहेब जे युवा उद्योजक डोहळेचे आहेत, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा डोहळे. चांगल्या दर्जाचं व्यक्तिमत्व आहे रुपेशजी जाधव साहेबांनी. सातत्यानं जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धा पार पाडल्या जातात तिथे तिथे खूप मोलाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असे रुपेशजी जाधव साहेब यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. डोळे गावामध्ये ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्या त्या वेळेस खूप मोठं योगदान या व्यक्तिमत्वाचं राहतं. असं रुपेशजी जाधव साहेब यांचं या धसई प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे रुपेशजी जाधव साहेब आणि त्यांचं विशेष सौजन्य या स्पर्धेला लाभलंय. मॅन ऑफ द मॅचची एक आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय जे आम्हाला लाभले युवा उद्योजक डोहळेचे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा डोहळे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. 23 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर गणेशच्या हातामध्ये चेंडू आहे. गणेश तयार होते गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. गणेशचा हा चेंडू अप्रतिम लाजबाब चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. चेंडू डॉट येईल, चेंडू निर्धाव. स्ट्रायकर इनवर आपण अभय लकडेला पाहतोय. अभयकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर आहे. ते मोठाले फटके येतील का ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होता. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज येत आहेत माघारी. होत आहे विकेटचं पतन. आणि सातत्यानं आंबेळे गावामध्ये मोठी क्रिकेटची स्पर्धा भगवा चषक जो मात्र पार पाडला जातो आणि त्या भगव्या चषकाचे आयोजकांमध्ये संयोजकांमध्ये ज्यांचं नाव खऱ्या अर्थानं घेतलं जातं महेश गडगे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या सामन्याचा आनंद घेतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत.
या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आपण पाहतोय. क्रुगर कंपनीचे सर्वे सर्वा सन्मान चिन्ह आपण या स्पर्धेचं पाहतोय. या स्पर्धेचं आपण सन्मान चिन्ह पाहतोय. जे जे वरिष्ठ मान्यवर असतील, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्यासाठी सन्मान चिन्ह क्रुगर कंपनीचे सर्वे सर्वा आपण जे मात्र पाहतो. अभिजित कामत साहेब यांच्या वतीने आम्हाला हे सौजन्य लाभलंय, त्यांचं विशेषतः कौतुक. हे सन्मान चिन्ह कैलासवासी व्यंकटेश कामत यांच्या स्मरणार्थ अभिजित कामत साहेब ज्यांचं विशेष सौजन्य सातत्यानं या स्पर्धेसाठी राहतं. मुस्ताफा शेख यांच्यावर असलेलं विशेष प्रेम आणि या प्रेमापोटी या स्पर्धेसाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय, एक आकर्षक सन्मान चिन्ह दसई प्रीमियर लीगसाठी लाभलंय. माननीय अभिजितजी कामत साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार. गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. गणेश धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा आहे. तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस मध्ये क्षेत्ररक्षक होतील सफल. चेंडू सीमा पार, संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. इथे सुरेख प्रकार चेंडू हवेमध्ये आणि अजून एका विकेटचं पतन. या सामन्यामध्ये गावदेवी गोटेकर बी संघाचं वर्चस्व राहिलं. फलंदाज बाद, विकेटचं पतन. 28 धावा. त्यानं दसई गावाचा ज्या ज्या वेळेस विचार करतो त्यामध्ये एक नामांकित गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे चंद्रकांत विशे अर्थात बाळा. परंतु बाळा आज महागडा ठरलाय. बाळाने तब्बल 21 धावा. मॅचचं टर्निंग षटक ते होऊ शकलं असतं, परंतु कार्तिक बांगरचं विशेष कौतुक. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग तिथे चांगले राहिल्या. ऑफिशियल काहीसा प्रॉब्लेम होता आमच्या स्कोररकडून झालेला. संघाची धावसंख्या आता धावफलकावर 33 आपल्याला पाहायला मिळत आहे. 33 धावा धावफलकावर आहेत. ललित खाडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. ललितच्या माध्यमातून सातत्यानं आपण विचार केला तर खूप चांगलं क्रिकेट टीमसाठी खेळलं जातं ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी. परंतु संघ संघर्ष करत असताना खूप पाहायला मिळतोय. संघर्षावर तुम्हाला मात करावी लागेल. चांगल्या दर्जाचे स्ट्रोक तुम्हाला मैदानामध्ये खेळावे लागतील. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये कंप्लीट झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 33 धावा आहेत. शेवटचे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 बॉलमध्ये कुठेतरी 25-30 धावा बनवल्या. एक फायटिंग टोटल, एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. समोर टीम मातब्बर आहे, परंतु क्रिकेट खेळत असताना कोणी मातब्बर नसतं. मैदानामध्ये जो चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करतो, सातत्य ज्या टीमच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळतं ना, ती टीम दुसऱ्या टीमवर मात करण्याची जिम्मेदारी ठेवत असते. मैदानामध्ये आपण पाहतोय 11 खेळाडू कोटेकर बी संघाचे सातत्यानं आपल्या टीमसाठी 100% एफर्ट्स देतात. त्यामुळं सध्याच्या घडीला या टीमचा दबदबा. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं एसटी रक्षण खराब राहिलाय आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा, हा बाईचा चौकार. प्रकारच्या धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं आहे ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडीसाठी.
इथे टाकलेला चेंडू भरधाव वेगानं जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर धावपलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 37 धावा धावपलकावर. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. व्हेरी गुड क्रिकेट. ज्यावेळेस 4 धावा बोनसच्या रूपामध्ये आल्या त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये सिंगल घेतलं जातं. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 38 या धावसंख्येवर ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी ही टीम आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट क्लब कोटेगर बीच्या विरोधामध्ये खेळत असताना इथे टाकलेला बॉल मोठा फ्रार, मोठा फटका, वन बाउन्स चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय की डायरेक्ट ते देखील पाहायचंय. पंचांचा इशारा काय येतोय याकडे आपण नजर लावली आणि हा बॉल सीमारेखेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. विडीच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण पाहिला. 6 धावा येतील. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते 44 धावा. वेगात पकडतीये टीम ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी. एक मोठा संघ म्हणून या संघाची देखील ओळख आहे. या शहापूर विभागामध्ये सातत्यानं तुम्हाला कामगिरी चांगली करावी लागेल. समाधानच्या बॅट मधून एक चांगला फटका. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. इनर एज लागली पॅटची आणि एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 45. ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी ही टीम आपण मैदानामध्ये पाहतो. त्यांना फाईट करते गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगरबी. 6वं षटक मात्र मैदानामध्ये मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अमितचा बॉल. इथे देखील चांगला फटका. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचा उचललाय फायदा. पंचांचा डिसिजन येतोय. हा चौकार. झाले. शेवटचं षटक. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो. गणेश डिंगोरी धोनी या नावानं सुप्रसिद्ध हा खेळाडू आणि अल्पावधीमध्ये खूप मोठं नाव गेलं आपल्या खेळाच्या जोरावर. फुलटॉस बॉल डीप मिड विकेटला. फुलटॉस सरळ सीमा पार खेळला. फलंदाजाच्या बॅटीतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. खणखणीत षटकार. नाही ना. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली. चेंडू बीमर आहे की फेअर डिलिव्हरी आहे यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी आहे आणि आता काय निर्णय येतोय ते देखील आपल्याला पाहायचं. फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तो फुल टॉस बॉल
मी विशेषतः कौतुक करेल सूरज विशेष मॅच संपली, मॅच संपल्याबरोबर बाउंड्रीवर जाऊन उभा राहिला, कारण मैदानाच्या बाहेर गेलेले बॉल झटपट मैदानामध्ये कसे येतील आणि आपले सामने कवर झटपट कसे होतील यासाठी तळमळ आपल्याला पाहायला मिळते सूरज विशेषचे. सूरजचं विशेष कौतुक. आता जे बाकीचे 11 ते 12 खेळाडू त्यांना देखील विनंती असेल, आपण देखील मैदानाचा ताबा घ्या, मैदानाच्या चहू बाजूला थांबा, मैदानाच्या आतमध्ये बॉल ताबडतोब येणं गरजेचं आहे. फेअर डिलिव्हरी, ताबडतोब सामना चालू करून घ्या. पहिला बॉल षटकार, 6 धावा येतील पहिल्याच बॉलवर. खूप मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. समाधान विडे खूप चांगली बॅटिंग करतो. वेळ वाचवणं गरजेचं राहील, सर्वात महत्वाची सूचना. समाधान विदे जो मात्र आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. खूप चांगली बॅटिंग ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी या टीमसाठी करतो. ज्या फलंदाजच्या बॅटिंगमधून धावा येताना पाहायला मिळतात. 2 षटकार मोठाले खेळणे समाधान विदे या खेळाडूने, आणि पहिल्याच बॉलवर धोनी याचा घेतलेला खरपूस समाचार आपण पाहिला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईटच्या रूपानं एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती अब तक 56 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये शेवटचं पाहतो. गणेश डोंगरे, इथे गणेश डिंगोरेचा हा चेंडू देखील खराब. धोनी मैदानामध्ये आपण पाहतोय खराब कामगिरी. पहिला बॉल फुल टॉस होता, त्यावर षटकार आला, तदनंतर 2 चेंडू अव्वांतर हातात असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक फायटिंग स्कोर मैदानामध्ये जरूर लावला आहे टीम ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडी या टीमने. कल्पितजी लकडे यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॉलिंग इथे खराब आपल्याला जरूर पाहायला मिळते, आणि फलंदाज इथे मात्र बाद होतील. समाधान विदेच्या खेळीचा अंत. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आठवा फलंदाज इथे मात्र बाद होतोय. लॉस ऑफ 8 विकेट. 57 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतोय. ऋतिक आणि ललित ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामध्ये किती धावा येतील. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज जरूर लागले. यष्टिरक्षण थोडस असाधारण, आणि तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक धावा आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 58 या धावसंख्येवर. 58 58 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा गणेश. गणेशचा बॉल, हेलिकॉप्टर फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 59 या धावसंख्येवर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतोय शेवटचं षटक. या षटकामधील अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा. इथेच देखील सुरेख प्रकारचा चेंडू जो पाहायला मिळतोय. गणेशचं विशेष कौतुक. पहिल्या बॉल षटकाराला, त्यानंतर 2 चेंडू अव्वांतर आले, परंतु कमबॅक मैदानामध्ये करतोय. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 60. एक सन्मानजनक धावसंख्या. इथून तुम्ही लढू शकता एवढी धावसंख्या धावफलकावर लागली आहे. 7 षटकांच्या लढतीमध्ये 60 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. या बॉलवर एक मोठा फटकाला. आत्मविश्वास, कॉन्फिडन्ससाठी ओवी स्पोर्ट्ससाठी खूप चांगलं राहील. तो मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉलवर आले. चांगलं क्षेत्ररक्षण अतिच.
2 धावा इथे मात्र कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानामध्ये होईल कंप्लीट. 7 षटक संपली, 62 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. त्याने आता आपण टॉस करणार आहोत. टेंबरे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल टीम पप्पू 11 दसई. टॉस आपण करणार आहोत आणि टॉस का बॉस या कक्षामध्ये जॉईंट होतील अमर राऊत सर. संघ दोन्ही संघाचे संघनायक सूरज विषय, पप्पू दसई आणि सचिन सातपुते आम्ही टेंबरेकर संघ. एक चांगली फाईट मिळेल. सन्माननीय सुदामचे भेरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण पार पाडायचा आहे. टेंबरे संघाचा कॉल आहे आणि या वेळेला पप्पू दसई संघ नाणेफेकीचा कौल मात्र विजयी झालाय. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. पप्पू 11 दसई संघ आपण नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहात. काय निर्णय असेल आपला? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण कराल. या अगोदरचा तुमचा सामना जर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना इम्रान असेल किंवा मग मुसा असेल आणि तुम्ही स्वतः आपल्या फलंदाजीमध्ये अपयशी होताना दिसून आले. यावेळी रणनीती काय असणार आहे? शहबाजला वरच्या ऑर्डरमध्ये आम्हाला पाहायला मिळेल का शहबाज खेळताना, किंवा अख्तरला वन डाऊनला आणण्याचा काय प्रयत्न असेल? नक्कीच जरा माझ्याकडून, मुसाकडून आणि इम्रानकडून जास्त रनांची अपेक्षा आहे. अख्तरचं काम करतोय आणि शहबाज नौका खेळाडू आहे, तयार होत राहील. जसं तयार होत त्याच्याकडून अपेक्षा आहेत मला. नक्कीच मी वळतोय. आम्ही टेंबरेकर संघाचा कर्णधार सचिन सातपुते. हार्डलक नाणेफेकीचा कौल तुम्ही पराभूत झालात. पहिल्यांदा बॅटिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलंय. पप्पू 11 दसई संघ होम ग्राउंडवर अप्रतिम खेळताना पाहायला मिळाला. यावेळेला पहिले बॅटिंग करताना किती टार्गेट पुरेसं असणार आहे? टार्गेट तर काय सेट नाही आहे, पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. मुस्तफा, सूरज विषय आणि इम्रान यांच्या विरुद्ध काही वेगळ्या रणनीती पाहायला मिळतील? पप्पू 11 जसे चांगली टीम आहे आणि त्यांच्या विरुद्ध आम्हाला चांगलाच खेळ करायला लागेल. बघू आता. मुसाच्या विरुद्ध कोणता ट्रम्प कार्ड आहे? असं कोणता गोलंदाज आहे की ज्याच्याकडे भरोसा आहे की या समोरच्या संघाला तो नामोहरम करू शकतो? ॲक्च्युली आम्ही ज्या दिवशी पहिला सामना खेळलो त्या दिवशी आम्ही 4 प्लेयर नव्हते, तर आज त्यातले 2 बॉलर नव्हते आमचे, तर आलेले आहेत. बघू आता. पुरी पलटण मात्र यावेळेला उपस्थित आहे. हा एल्गार केलाय आम्ही टेंबरेकर संघाने. टॉसबॉक्स मधनं न्यूज आहे पप्पू 11 दसई संघ नाणेफेकीचा कौल विजयी झालाय आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन आम्ही टेंबरेकर या संघाला मात्र त्यांनी
पहिल्यांदा बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 42 चेंडूमध्ये 62 धावांपर्यंत मजल मारली आणि समोरच्या आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघासमोर 42 चेंडूमध्ये 63 धावांचं आव्हान उभं केलं. या डावातला पहिला चेंडू कुठेतरी लाईन मिस होईल, आउट ऑफ द लेग स्टंप आपल्याला ही डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि परिणाम स्वरूपी अवांतर स्वरूपामध्ये अवांतरच्या एका धावेनं आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्येचं खातं उघडलं जाईल. 63 धावांचं आव्हान जरी माफक वाटत असलं तरी ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघ यांच्याकडे तेवढ्या दिग्गज गोलंदाजांचा देखील भरणा आहे. ऋतिक यावेळेला पहिला चेंडू ऑफिशियल आणि त्यावर मात्र केला गेलाय प्रहार. सुंदररित्या दोन्हीच्या बॅटमधनं हा पाहायला मिळेल एक खणखणीत चौकार. आणि त्यानंतर मात्र एक कणकणीत चौकार. खराब गोलंदाजीची सुरुवात झाली ती ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघाचा सलामीवीर गोलंदाज ऋतिक याच्या माध्यमातून. गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी सारख्या दिग्गज संघाला जर नमवायचं असेल, रोखायचं असेल तर मग मात्र तुमच्याकडनं तिकट मारायची अपेक्षा आहे. एक आपल्या भातातल्या अस्त्रांचा शस्त्रांचा मात्र योग्य वापर करावा लागेल तरच तुम्ही गोटेगर संघाला जेरबंद करू शकता. या षटकातला पुढचा चेंडू लिडिंग एजला गेली आहे. यष्टीरक्षक चुकी करणार नाही आणि गणेशच्या रूपानं गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला बसेला हा मोठा हादरा. उत्तर दिलं गेलं गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. पहिला अनौपचारिक चेंडू आपण पाहिला अवंतरच्या स्वरूपात आणि औपचारिक पहिल्या चेंडूवर मात्र गणेशच्या बॅटमधनं एक सणसणीत चौकार पाहायला मिळाला होता. गणेशच्या आक्रमक मोडला थांबवायचं होतं, एक झटका द्यायचा होता आणि धोनी सारखा फलंदाज, एक घातक फलंदाज माघारी धाडण्याचं काम अगदी चोखरित्या बजावलं गेलंय. तो यावेळेला ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघाचा सलामीवीर गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून लाजवाब. याला म्हणतात पुनरागमन करणं, याला म्हणतात कमबॅक करणं, याला म्हणतात संघाच्या सगळ्या खेमूमध्ये आत्मविश्वासाचा भरणा करणं. स्ट्राईकला असेल आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाचा कर्णधार रोहन शेखे आणि बॉलिंग मार्कवर सध्या पाहायला मिळतोय ऋतिक. यावेळेला कोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला गेलाय, कोणत्याही प्रकारची धाव नाही. लाजवाब गोलंदाजी जकडून ठेवलं गेलंय. प्रत्येक चेंडूवर मात्र आत्मविश्वास दुणावताना पाहायला मिळतोय. आता बॉडी लँग्वेज मध्ये पॉझिटिव्हिटी खऱ्या अर्थानं उत्पन्न होताना पाहायला मिळेल. एक सकारात्मक वातावरण ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघासाठी. या षटकातला पुढचा चेंडू 63 धावांचा पाठलाग चालू आहे. अप ट्रॅकर बॉल त्याला भिडकावून दिलंय. यावेळेला डिफाईन लेगच्या रिजन मध्ये रोहन शेखेच्या बॅटमधनं हा एक चौकार. गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 9 धावा.
मित्रांनो, म्हणतात ना, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की दस्तूर खुद्द परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न या सूत्रांवर ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघाला या मॅच मध्ये एक मोठं आव्हान खऱ्या अर्थानं कडव्या संघर्षाच्या बळावर उभं करावं लागेल ते गोटेगर संघासमोर. या षटकातला पुढचा चेंडू थोडस दडपण पाहायला मिळतंय, कारण या अगोदरच्या चेंडूवर रोहनच्या बॅटमधनं चौकार आला. एक मोठा फटका जर आपल्या गोलंदाजीवर आल्यानंतर त्या फलंदाजाच्या विरुद्ध रणनीती आखताना थोडस दडपण जाणवतं. या अवांतर स्वरूपानं आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती 10 धावा. 63 धावांचा पाठलाग चालू आहे. अजूनही 53 धावांनी दूर असेल आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी. समोर आहे ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडीचा संघ. या षटकातला पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. वाईड यार्क करण्याचा प्रयत्न हवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवला गेलाय. कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परिपाक चेंडू निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धावसाठी डॉट बॉल. ऋतिकची कमाल म्हणावी लागेल. समोर रोहन सारखा दिग्गज फलंदाज आहे, पण जी आपल्या गोलंदाजी मधली प्रयोगशीलता आहे तिला कुठेही अंत होऊ देत नाहीये, खंड पडून देत नाहीये हा गोलंदाज. यावेळेला पुन्हा स्लो वन बॉल. चेंडू पडल्यानंतर हलकेच आतमध्ये येताना पाहायला मिळाला, परंतु अगदी संत गतीनं. परिणामस्वरूपी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1 बाद 10 धावा. समीकरण बदललं जाईल. 36 चेंडू आणि विजयासाठी गोटेगर संघाला आवश्यक असतील त्या 53 धावा. पुढच्या 6 षटकांमध्ये 53 धावा धावफलकावर जमवाव्या लागतील जर या मॅच मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाला विजय संपादित करायचा असेल. आणि आता ओव्ही स्पोर्ट्स गोटेगर ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या कर्णधाराला, संघ नायकाला हा विचार करायचा आहे की समोरच्या अमरला आणि रोहनला रोखायचं असेल तर मग मात्र आपल्या हुकमी एक्क्याला इथं लवकरात लवकर पाचारण करावं लागेल. आणि ते काम यावेळेला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज ललित खाडे यांच्या माध्यमातून पार पाडताना पाहायला मिळेल का? कारण समोर दिग्गज संघ आहे. अगदी शेवटच्या क्रमांकापर्यंतचा फलंदाज हार्ड हिट करण्यामध्ये माहीर मानला जातो. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मग जर गोटेगर बी या संघाविरुद्ध तुम्हाला रणनीती आखायची असेल तर एकच सूत्र अवलंबावं लागणार आहे, ते म्हणजे गोटेगर बी या संघाला तुम्हाला प्रेशराईज करावं लागेल, दडपणात आणावं लागेल आणि दडपणाचा फायदा तुम्हाला उचलावा लागेल. यावेळेला ट्रॅकर बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा वन शॉटचा इशारा येईल. सुंदर बॉलिंग, लाजवाब चेंडून या षटकाची सुरुवात केली गेली ललित खाडेच्या माध्यमातून. ललितला माहित आहे की माझं षटक किती महत्वाचं, कारण आपण मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळतोय. 38 सर्कलच्या बाहेर केवळ आणि केवळ 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि अशा वेळेला लाईन लेंथ असणं महत्वाचं आहे. यॉर्कर लेनचा चेंडू अमरला काही समजला नाहीये. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी. मी म्हटलं होतं तुम्हाला दबाव क्रिएट करावा लागेल, समोरच्या फलंदाजांना बंदिस्त करून ठेवावं लागेल. जोपर्यंत तुम्ही त्यांना जेरबंद करणार नाहीत, जकडून ठेवणार नाहीत, एकेका धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडणार नाहीत, तोपर्यंत समोरचा संघ दबावात येणार नाही. आणि जोपर्यंत दबावात येणार नाही तोपर्यंत फलंदाजांकडून चुका होणार नाहीत आणि तुमच्या माथ्यावर पडणार नाहीत. या षटकातला पुढचा चेंडू यावेळी सफलून खेळण्याचा प्रयत्न होतो. वारंवार फुल लाईनचा चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू आपण पाहिला तेच तर्रार गोलंदाजी झाली. दुसरा चेंडू पाहिला एक संत गतीचा चेंडू आणि पुन्हा स्लो वन बॉल संत गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. व्हेरिएशन्स आहेत. कमालीची गोलंदाजी ललितकडे. कर्णधारानं मर्यादित क्षेत्ररक्षकांचं अति महत्वाचं षटक मला का हाताळायला दिलंय याचं उत्तर मात्र तमाम प्रेक्षक वर्गाला आणि संघातल्या समर्थकांना देखील जाणून देतोय, तो म्हणजेच गोलंदाज ललित खाडे. अमर सारखा स्फोटक फलंदाज समोर आहेत आणि सुरुवातीचे 3ही चेंडू डॉट काढले गेलेत ललितच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये गॅप तर भेटलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. दिरंगाई झाली आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. डीपीएल चौकार. संघाचा चाललेला संघर्ष नक्कीच संपला असेल आणि मागच्या 3 चेंडूमध्ये कुठेतरी जो लूज झालेला कॉन्फिडन्स होता फलंदाज अमर याचा, तो आत्मविश्वास परत येताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल ललित खाडे. सुंदर गोलंदाजी केली, परंतु 4थ्या चेंडूवर उत्तर दिलं गेलंय.
आक्रमणाचा जणू काही संकेत यावेळेला प्रकट केलाय. खरं तर गोटेकर संघ आज प्रीतम जोशी यांनी आदिनाथ मडके यांच्या अनुपस्थितीत खेळतोय. पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना ती जाणवली, परंतु सुंदर बॉलिंग देखील झाले आणि कमबॅक केलं गेलंय पुन्हा एक वार गोलंदाज ललित खाडेच्या माध्यमातून. अमरने चौकार जरी खेचला असला तरी या षटकातल्या 5 चेंडूवर गोटेकर संघाला केवळ 4च धावा वसूल करता आल्यात. 63 धावा वाचवायला आहेत आणि अशा वेळेला एक कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्ही स्पोर्ट्स भिरवाडी या संघाकडनं वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागली गेली आहे अमरच्या रूपानं. गायवदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाला बसेल हा दुसरा मोठा हादरा. बिरबाडी संघ क्षेत्ररक्षण लावायचं, टीम मीटिंग नको. यावेळेला अमरच्या माघारी परतण्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाकडनं रवी मैदानात येताना पाहायला मिळेल. आतिशला अमितला अजूनही मागं ठेवलं गेलंय. ही रणनीती आहे कर्णधार रोहन शेळकेची आणि पर्यायानं आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाची. माहीत आहे 7 षटकांचा सामना आहे, 63 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवातीच्या षटकामध्ये जर आपण भरवशाचे महत्वाचे मोहरे गमावले तर मग मात्र समोरच्या संघाला आपल्यावर वरचढ ठरण्याची एक नामी संधी आपण स्वतःहून उपलब्ध करून देऊ. आणि कर्णधाराचं हेच तर काम असतं. तुम्हाला कोणत्या स्थितीमध्ये कोणता निर्णय घ्यायचा जो संघाच्या हितावह ठरेल या सगळ्या गोष्टी चाचपडाव्या लागतात, पारखाव्या लागतात त्या कर्णधाराला. 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 14. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 30 चेंडू आणि 49 धावा. 30 चेंडूमध्ये 49 धावा आणखी जमवाव्या लागणार आहेत. आस्किंग रन रेट वाढत चाललाय. लाजवाब बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. ऋतिकच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ललित खाडेनं इकॉनॉमिकल बॉलिंगचं प्रदर्शन केलं. एक तिखट आणि भेदक मारा पाहायला मिळाला. अवघा 1 चौकार आणि त्यात 4 धावा खर्च केल्या ललित खाडेनं. उर्वरित 5 चेंडू योग्य लाईन, योग्य लेंथ, अचूक टप्पा, अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली ती गोलंदाज ललित खाडेकडनं. वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाज ऋतिक. या षटकाचा पहिला चेंडू रोहन शेळके स्ट्राईकला. यावेळेला जोरदार केला गेलाय प्रहार. चेंडूचा झाला लिंबू, चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. धावसंख्या धावफलकावर लगावली गेले 20-20, 2/0, 20 धावा. मित्रांनो, म्हणतात ना शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतो आणि म्हणून आपल्या निश्चयापासून, आपल्या निश्चयावर आपल्याला ठाम राहता आलं पाहिजे. आपल्या ध्येयावर आपल्याला ठाम राहता आलं पाहिजे. आपल्या कर्तव्यावर, आपल्या सामर्थ्यावर, आपल्या क्षमतांवर आपल्या स्वतःचा विश्वास जर असला तर मग मात्र आपण कितीही बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला नमवू शकतो. तुर्तास तरी कर्णधार स्वतः रोहन यावेळेला या डावाची सारी सूत्र आपल्या हाती घेतोय आणि गोलंदाज ऋतिक याच्या पहिल्या चेंडूवर त्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार देखील घेतोय. या षटकातला दुसरा चेंडू. या चेंडूवर देखील प्रहार केला जाईल का? लिडिंग एज फटका चुकलाय. रोहन शेळकेला परतावं लागेल माघारी. दिलंय कडक चोख आणि योग्य उत्तर गोलंदाज ऋतिकनं या क्षणी.
कर्णधार रोहनच्या माघारी परतल्यानंतर जयंत यावेळेला मैदानावर येईल. एक मोठा आदरा बसलाय आणि अजूनही कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. संघ अडचणीत सापडलाय आणि अशा वेळेला आतिश बांडे असेल, अमित असतील, यांना मात्र मागे ठेवलं गेलंय आणि कुठेतरी एक वेगळी रणनीती पाहायला मिळते. पण कौतुक करावं लागेल गोलंदाज ऋतिक याचं. आणि कमालीची बाब म्हणजे या तीनही विकेट कॉट बिहाइंड झाल्यात. यष्टीरक्षकानं हे झेल पकडलेत. या षटकातला हा असेल तिसरा चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारच्या आत्मविश्वासाची कमतरता जाणवली नाही गोलंदाजाकडे. यावेळेला फुलल्लेंचा चेंडू ऑन साईडला एक सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली 21 दोनावर 21 धावा. समीकरण बदललं जाईल. आता मात्र विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 42 धावा. फटका खेळला गेला, टायमिंग प्रॉपर नाही आणि फटक्यावर देखील नियंत्रण आहे. बॅटिंग फ्लोवर देखील, बॅटच्या फ्लोवर देखील नियंत्रण नव्हतं रवी याचं. मिसफिल्डमुळे मात्र या एकूण मिळतील 3 धावा. या 3 धावांना आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 24 धावा. 63 धावांचा पाठलाग चालू आहे. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 39 धावा आणि या षटकातले अजूनही 2 चेंडू आहेत शिल्लक. कुठेतरी संघर्ष करावं लागेल. विकेट जरी जात असल्या, गडी जरी बाद होत असले तरी मात्र धावांवर चांगलं नियंत्रण प्राप्त आहे अजूनही आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी संघाचं. दबाव क्रिएट करायचा असेल तर धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडावं लागेल ते गोटेकर संघाला. यावेळेला पुन्हा ऑन साईडला क्लिक केलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात आणि धावा मिळतील 2. या 2 धावांनी आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 26 दोनावर 6 26 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू काहीस महागडे षटक ऋतिकच्या माध्यमातून फुलल्लेंचा चेंडू होता. त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये ऋतिकचं एक सुंदर क्षेत्ररक्षण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाची धावसंख्या आहे 26 धावा. पहिलं षटक ऋतिकनं हाताळलं, त्यामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या 10 धावा. दुसरं षटक ललितनं हाताळलं, त्यामध्ये खर्च केल्या गेल्या 4 धावा आणि तिसरं षटक पुन्हा ऋतिकनं हाताळलं, त्यामध्ये खर्च केल्या गेल्या तब्बल 12 धावा. मी म्हटलं होतं की विकेट जरी तुम्ही गमावल्या असतील, विकेट जरी तुम्ही काढल्या असतील, घेतल्या असतील, मिळवल्या असतील आणि त्यामध्ये गणेश, रोहन आणि अमर यांसारख्या स्फोटक फलंदाजांना माघारी परतायला भाग पाडलं असेल तरी देखील सगळ्यात महत्त्वाची भूमिका यावेळेला ती गोलंदाजांची असणार आहे. बिरवाडी संघ टीम मीटिंग नको आहे. प्रत्येक षटकानंतर जर आपण टीम मीटिंग घेत असाल तर मग सगळ्या नियमावलीचा आम्हाला विचार करावा लागेल. बिरवाडी संघ मॅचला सुरुवात करायची आहे. समीकरण बदललं गेलं. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 24 चेंडू आणि 37 धावा. 24 चेंडू मध्ये 37 धावांची असणार आहे गरज. हे षटक अत्यंत महत्वाचं ठरेल. स्ट्राईकला असेल रवी, बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल स्वतः कर्णधार प्रफुल्ल. कर्णधार यावेळेला या आपल्या गोलंदाजाच्या भूमिकेला कसा न्याय देतोय, कारण हे षटक महत्वाचं असेल. 24 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज आहे. समोर आहे रवी, अनेक वर्ष क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. या संघाची गेम चेंजरची भूमिका पार पाडली जाईल का? डिफाईन लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि अवघ्या एका धावेवर आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाला मात्र मानावं लागेल समाधान. या एका धावेनं आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 27 धावा. समीकरण बदललं जाईल. 23 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 36 धावा. प्रत्येक चेंडूवर दोन्ही संघाकडनं आपल्याला सेम एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. यावेळेला लो फुल टॉस पाहायला मिळतोय आपल्याला. एक सुंदर ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे तैनात
आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 228, 2/8, 28 धावा. मित्रांनो, जोपर्यंत संघर्षाचा प्रतिकार होणार नाही तोपर्यंत दूर वाटणारी विजयश्री आपल्या समीप येणार नाही. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वीप शॉट, क्रिकेटचा क्लास, चेंडू निघून जाईल सीमा पार, DPL षटकार. चार 34 धावा. समीकरण आता मात्र बदललं जाईल. 21 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 29 धावा. पुढचा चेंडू पुन्हा शफलून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच बॉल पाहायला मिळतो. हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडू कमबॅक केलं गेलाय कर्णधार प्रफुल्ल याच्या माध्यमातून. कारण प्रफुल्लला माहित आहे या षटकामध्ये होणारी एक चूक आपल्या संघासाठी किती घातक ठरू शकते. समोरच्या फलंदाजांना जकडावं लागणार आहे. मी मगासपासून म्हटलं विकेटपेक्षा महत्वाचं दडपण असणार आहे ते म्हणजे येणारे डॉट बॉल. यावेळेला पुन्हा अकुल टप्प्याचा चेंडू, वारंवार अकुल टप्प्यांची गणती केली जाते. पंचांचा इशारा येईल या वेळेला. तिसरा पंच कशासाठी कॉल आहे? ऑनफिल्ड अंपायर हाईट चेक करायचे. ओके, बाउन्स बॉल आपल्याला बघायचा आहे. येस, इट्स नो बॉल. तिसऱ्या पंचाचा देखील इशारा येईल. आणि अतिरिक्त स्वरूपात एका धावेनं भर पडेल ती मात्र गोटेकर संघाच्या धावखात्यात. आणि हा असेल फ्री हिट. स्ट्राईकला रवी. या फ्री हिटचा फायदा उचलला जाईल का? ही चूक होते कर्णधार प्रफुल्लकडनं. या षटकातला पुढचा चेंडू फ्री हिट बॉलवर प्रहार तर केला गेलाय, परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, कारण चेंडू होईल फरार, सीमापार, चौकार. धावसंख्या धावफलकावर लगावली गेले 39, 39, 3/9, 39 धावा. समीकरण बदललं गेले आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 19 चेंडू. या वेळेला पुन्हा ऑन साइडला खेळला गेलाय फटका. टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकही तैनात नाहीये. एकूण मिळतील 2 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 41 धावा. आणि आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि 22 धावांची गरज.
या स्पर्धेसाठी जे पिण्याच्या पाण्याची सोय ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे ते सन्माननीय इरफानभाई शेख यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही डिपेलच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. वळूया मॅचकडे, जिथं समीकरण बदललं गेले. 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असणार आहेत त्या 22 धावा. कुठेतरी रोहन आणि गणेश यांच्या माघारी परतल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारचं दडपण गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी संघावर आपल्याला जाणवलं नाही. एक संधी निर्माण झाली होती ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाला की तुम्ही या दोनही घातक फलंदाजांना लवकर तंबूत माघारी धाडलंय. प्रेशर क्रिएट करायचं होतं. मी सुरुवातीपासून सांगितलं, जर गोटेकर संघाविरुद्ध तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर विकेटपेक्षा महत्वाची गोष्ट काय तर गोटेकर संघ दबावात कसा येईल, एक धावेसाठी त्याला संघर्ष कसा करावा लागेल या दिशेने तुम्हाला वाटचाल करणं गरजेचं होतं. यावेळेला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन ठेवली गेली आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि जो चेंडू एक निर्धाव झाला असता आणि त्यावर झालेली चूक संघासाठी ठरतीये फायद्याची. चेंडू असेल वाईट, परंतु फलंदाजाला परतावं लागेल माघारी. चेंडूवर मात्र 2 धावा वसूल झाल्यात. एक वाईटची आणि एक धावून पूर्ण केलेली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होईल 43-43. 4वर 3 43 धावा. समीकरण मात्र बदललं जाईल. अजूनही 18 चेंडू आणि 20 धावांची असेल गरज. पहिलाच चेंडू या षटकातला. यावेळेला फुल टॉस बॉल रवीने घेतलाय त्याचा समाचार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कल्लेक्ट. या कालावधी दरम्यान एक धाव निघेल. धावून पूर्ण. पंचांकडे बॅटिंग साइडनं हा रिव्ह्यू आहे. हाईट फॅक्टर चेक करायला बिमर आहे किंवा नाही. पंच स्वतः इम्रान शेख यावेळेला तिसऱ्या पंचांची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतात. दसई प्रीमियर लीग सन 2022 सन्माननीय गणेश दादा मडके यांच्या सुंदर आयोजनातून या स्पर्धेचा आपण लोक वाढवत आहोत. आणि गणेश मडके हे नाव क्रिकेट क्षेत्रासाठी नवीन नाही आहे. क्रिकेटचा अप्रतिम प्रदर्शन त्यांच्या गावाकडनं तर आपण बघतच असतो, परंतु गणेश मडके यांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण जीव ओतला गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा चेंडू नो नाही आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि मी म्हणत होतो की या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणजेच गणेश दादा मडके. आज राजकारण असेल, समाजकारण असेल, साहित्य असेल, कला असेल, या सर्वच क्षेत्र, व्यवसाय असेल, या सर्वच क्षेत्रातील माणसांची असलेली त्यांची जवळीक या स्पर्धेच्या यशस्वीतेला खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरली. अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी केवळ आणि केवळ गणेश मडके यांच्या नावामुळे, यांच्या शब्दामुळे या स्पर्धेला स्पॉन्सरशिप देताना लाभली. येलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य झालं पाहिजे. चेंडू द्यायचा आहे. आलेल्या येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं आदरातिथ्य झालं पाहिजे. ही भूमिका म्हणजेच गणेश मडके यांचा हा स्वभाव. गणेशदादा मडके यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 100% देण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक संघाची होणारी सोय असेल, प्रत्येक संघासाठी सहकार्य असेल, प्रत्येक संघाला इथं वेळेवर येण्यासाठीची जबाबदारी असेल आणि ते स्वतः सूर्योदयासोबत या मैदानावर हजर असतात. आयोजक कसा असावा, आयोजकाचं समर्पण कसं असावं आणि आयोजकानं सहकार्यांना घेऊन, सैन्याला घेऊन एक साम्राज्य कसं उभं करावं हे उदाहरण जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते एकमेव नाव दसई प्रीमियर लीगचे आयोजक सन्माननीय गणेशजी मडके साहेब. या षटकातला पुढचा चेंडू अमित आहे स्ट्राईकला. पाहायला मिळेल का क्षेत्ररक्षकाचा अप्रतिम प्रयत्न, परंतु चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सीमा. संख्या धावफलकावर आहे 48. 4वर 8 48 धावा. समीकरण प्रत्येक क्षणाला गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर बी या संघासाठी सोपं होताना पाहायला मिळत आहे. या मॅच मध्ये पुनरागमन केलं गेलं गोटेगर बी या संघाकडनं, कारण रोहन माघारी गेला होता
अमर माघारी धाडला गेला होता स्वस्तामध्ये आणि त्यावर कळस म्हणजे या संघाचा कर्णधार घातक फलंदाज रोहन शेळके देखील लवकरात लवकर, गणेश देखील लवकरात लवकर माघारी जाताना पाहायला मिळाला. आणि कुठेतरी या 3 महत्वाच्या मोहऱ्यांना टिपल्यानंतर एक नामी संधी चालून आली होती ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाकडे. पण त्या नामी संधीचा कोणत्याही प्रकारचा फायदा उठवता आला नाही बिरवाडी संघाला आणि त्याचा परिपाक हातामध्ये सगळं असताना देखील गमावण्याची भूमिका स्वीकारली गेली ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघानं आणि आयगावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बी हल्ला चढवताना. यावेळेला ट्रॅकर बॉल भिरकावून दिला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक मात्र बरेल दर्शक, चेंडू निघून गेलाय सीमा पार, डीपीएल षटकार. धावसंख्या धावफलकावर लगावली गेले 5-4-54, 5वर 4, 54 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील गोटेकर संघाला त्या केवळ आणि केवळ 9 धावा. 9 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडू गणिक गोटेकर बी या संघानं गडी देखील बाद होत राहिले. कुठेतरी डावाला गळती लागली होती पण सुरुवातीपासून त्यांची जमेची बाजू राहिली ती म्हणजे धावांची सरासरी कायम राखली गेली आणि समोरच्या गोलंदाजांवर वेळोवेळी दबाव टाकला गेला. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक मात्र आहे तैनात, करणार नाही चूक. अमित नावाच्या वाघाची होते शिकार, होईल अंत एका वादळी खेळीचा आणि गोटेकर बी संघाचा खेमू मात्र शांत. दानशूर व्यक्तिमत्वांच्या सहकार्यातून आपण पार पाडत आहोत. आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक, आम्हा सगळ्यांचे सल्लागार म्हणून नेहमी आमच्या पाठीशी उभी राहणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला पिण्याच्या पाण्याची सर्वतोपरी मदत ज्यांच्या माध्यमातून झाली ते सन्माननीय इरफान भाई शेख आज वेळात वेळ काढून या स्पर्धेचा लुप्त उठवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील दसई प्रीमियर लीग सन 2022च्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी पुनश्च एकदा स्वागत करतो. या वेळेला वळूयात मॅच कडे. कमबॅक केलं गेलंय बॉलर ललितच्या माध्यमातून आणि ज्यासाठी कर्णधारानं पाचारण केलं होतं कुठेतरी तो यशस्वी ठरतोय का, कारण की एक चौकार आणि एक षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. या वेळेला ग्लान्स केलं गेलं, चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या रिजन मध्ये. रवी याच्या बॅट मधनं हा येईल आणखी सुंदरसा चौकार. विश्लेषण करताना एक गोष्ट मात्र नमूद करेल, विकेटचं विरोध होणारं पतन, विकेटचं गमावणं आणि महत्वाची सुरुवातीची जी काही फलंदाजीची क्रमवारी होती ती डगमगताना आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येईल. स्ट्राईकला असेल गुड्डू, हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि संघासाठी कमीत कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्यामध्ये हातखंडा आहे. यावेळेला चेंडू आहेत भरमसाठ आणि धावा आहेत केवळ 5. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला गेलाय, टायमिंग मात्र प्रॉपर नाहीये, क्षेत्ररक्षकही तैनात नाही आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. समीकरण बदललं जाईल. 11 चेंडू, माफ करा, 11 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असेल त्या 4 धावा. यापुढील होणारा एक महत्वाचा सामना आपण बघणार आहोत. पप्पू 11 धसई विपक्ष आम्ही टेंबरेकर संघ. यावेळेला सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह, लाजवाब क्रिकेटचा क्लास, चेंडू जाईल सीमा पार, हा आहे विजयी चौकार.